Now see, for 9th standard we have already seen 3 topics up to polynomials. Now I am trying to continue with the next topic, that is ratio and proportion. So before actually going towards the mathematical problems or concept, we have to first understand what is a ratio and what is a proportion. There is slight difference between ratio and proportion. Now let us try to understand what is a proportion first, and then we'll go towards the ratio. Now in day-to-day life we eat bhel, or we prepare chiuda, or we eat chiuda. While preparing bhel, you put the different ingredients in different quantities. आता तुम्हाला माहिती आहे की जर चांगली भेळ व्हायला पाहिजे असेल तर त्याच्यात जे काय इन्ग्रेडियंट्स आपण घालतो, चुरमुरे घालतो, फरसाण घालतो, अजून पापडी घालतो, कांदा घालतो, तिखट घालतो, मीठ घालतो, पाणी घालतो, हे सगळं जर विशिष्ट प्रमाणात आपण घातलं तरच भेळीची चव चांगली लागते. हे जे विशिष्ट प्रमाण आहे त्यालाच खरं म्हणजे आपण म्हणतो प्रपोर्शन. तर बघा, आपण प्रपोर्शन बघतो तर भेळ किंवा चिवडा आपल्याला बनवायचा असेल तर त्याच्यातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते विशिष्ट प्रमाणामध्ये आपल्याला टाकायला लागतात, नाही तर तो चिवडा व्यवस्थित होत नाही. तर ते जे काय प्रमाण असतं त्यालाच आपण खरं म्हणजे गणितामध्ये प्रपोर्शन म्हणतो. विल सी वन मोर एक्झाम्पल, और बॉडी पार्ट्स. बघा ना, आपले बॉडी पार्ट्स, उंची, जाडी, लांबी हे सगळं प्रमाणात असतं, म्हणजे जे नॉर्मल बॉडी असते त्या बाबतीत. किंवा जर आपण आपली बॉडी आणि आपला एक फोटो काढला तर दोन्ही सारखेच दिसतात की नाही, म्हणजे तो ओळखता येतो की तो हाच आहे. म्हणजे जी त्याची उंची असेल त्या प्रमाणातच त्या फोटोतल्या माणसाची उंची असते, जाडी असेल त्याच प्रमाणात फोटोतल्या माणसाची जाडी असते, लांबी हाताची असेल जेवढी मुळं असेल त्याच्या प्रमाणातच ती असते. कमी जास्त झाली, आपण काही वेळा डिफेक्टिव्ह आरसे असतात बघा, आपल्या आरशासमोर आपण जर उभे राहिलो, जर आरसा प्लेन नसेल, डिफेक्टिव्ह असेल तर आपल्याला आपला चेहरा लांब दिसतो वगैरे, असं काहीतरी होतं. ते म्हणजे दॅट इज नॉट इन टू द प्रपोर्शन. प्रपोर्शन या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी काही उदाहरणं देतो, याचा आपल्या परीक्षेशी काही संबंध असणार नाहीये. नाउ वन मोर एक्झाम्पल यू कॅन हॅव, बिल्डिंग अँड इट्स मॉडेल. बघा, आपलं एखादी बिल्डिंग तयार होण्यापूर्वी त्याचं एक छोटंसं मॉडेल आपण काचपेटीमध्ये ठेवून दिलेलं आपल्याला बघायला मिळतं, किंवा त्याचा फोटोग्राफ्स, एलिव्हेशन आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे बिल्डिंग कशी दिसणार आहे ते आपल्याला आधीच माहिती असतं. पण आणि तुम्ही खरंच म्हणजे जर तो आर्किटेक्ट खूप हुशार आणि तंतोतंत असेल तर जे ते मॉडेल आपल्याला दाखवतात त्याचप्रमाणे ऍक्च्युअली जेव्हा बिल्डिंग तयार होते तेव्हा तिचं म्हणजे ते सुद्धा एकमेकाशी प्रमाणातच असतं. जेवढी उंची असेल त्याचं प्रमाण जे घेतलेलं असतं तेवढ्याच जाडीचं प्रमाण घेतलेलं असतं, तेवढ्याच रुंदीचं प्रमाण घेतलेलं असतं. म्हणजे प्रमाणात जर असेल तर बिल्डिंग आणि त्याचं मॉडेल हे आपल्याला सेम टू सेम आहे असं वाटतं. दॅट इज ऍक्च्युअली ऑल दोज पार्ट्स ऑफ दॅट बिल्डिंग आर इन प्रपोर्शन ॲज वेल ॲज इन द मॉडेल. आणखीन तुम्हाला प्रपोर्शनसाठी एक उदाहरण देतो. एलिमेंट्स इन द केमिकल कंपाऊंड. आता केमिकल कंपाऊंड बघा, H2O. इथे कसं प्रमाण आहे बघा, इथे हायड्रोजनचे 2 हे आहेत, ॲटम्स आहेत आणि ऑक्सिजनचं 1 आहे. म्हणजे हे प्रमाण ठरलेलं आहे. H2O मध्ये हे प्रमाण ठरलेलं आहे, ऑक्सिजन 1 आणि हायड्रोजन 2, म्हणजे 2:1 असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. त्यांचं प्रमाण आहे. रेशो घेतला तर 2:1 प्रपोर्शन म्हणायला हरकत नाही. H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड आहे, हायड्रोजन 2, सल्फर 1 आणि ऑक्सिजन 4. यापेक्षा वेगळं काय घेतलं की वेगळा कंपाऊंड तयार होईल. त्यामुळे सल्फ्युरिक ऍसिड मध्ये जे प्रमाण आहे ते 2:1:4, हायड्रोजन, सल्फर अँड ऑक्सिजन. NaCl, सोडियम क्लोराईड, जेव्हा आपण त्याला मीठ म्हणतो, तो इट विल बी जस्ट 1 ॲटम ऑफ सोडियम अँड 1 ॲटम ऑफ क्लोरीन, असं आपल्याला त्यांचं कम्पेअर करता येईल. म्हणजे 1:1 असं रेशो म्हणून. आता ह्या दोघांमध्ये थोडा डिफरन्स आहे. खरं म्हणजे रेशो आपण सगळीकडे वापरू शकतो, प्रपोर्शन आपण सगळीकडे वापरू तसं नाही. त्यामुळे थोडा स्लाइट डिफरन्स आहे, ज्याला आपण अंधुक लाईन आहे दोघांमध्ये असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. त्याच्यानंतर आणखीन एक उदाहरण घेतलं बघा, प्रिपरेशन ऑफ टी. जर एक चांगल्या प्रकारचा चवीचा आपल्याला चहा बनवायचा असेल त्याच्यासाठी शुगर, टी लिव्ह्ज म्हणजे चहा पावडर आणि मिल्क हे जर प्रमाणातच असेल तरच तो चहा आपल्याला चांगला लागतो. म्हणजे प्रमाण, यालाच इंग्लिशमध्ये आपण प्रपोर्शन असं म्हणतो. तर थोडं आपण प्रपोर्शन आणि रेशो याच्यातला फरक बघण्याचा प्रयत्न करूया. प्रपोर्शन आपण सगळीकडे वापरू शकतो, रेशो मात्र रेशोला आपल्याला एक विशिष्ट गोष्ट लक्षात ठेवायला लागणार आहे की आपण पुढे बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ रेशो म्हणून. व्हेन वी वॉन्ट टू कम्पेअर 2 थिंग्स, एस्पेशली म्हणजे इनिशियली आपण म्हणूया सुरुवातीच्या काळामध्ये, तर वी यूज द रेशो. तो एज ऑफ ए इज सपोज 20 years अँड एज ऑफ बी इज 30 years. आता ह्या दोघांचा रेशो जर घेतला, रेशो म्हणजे ऍक्च्युअली आपल्या भागाकारच करायचा असतो, 20/30.
जर आपण लिस्ट केला, त्याला रिड्यूस केला, तर इट इज 2/3 म्हणजे द रेशो ऑफ. आता हा रेशो सुद्धा सांगताना आपल्याला नीट सांगावा लागतो. रेशिओ ऑफ एज ऑफ ए टू एज ऑफ बी, म्हणजे पहिल्यांदा न्यूमरेटरला कोण आहे आणि डिनॉमिनेटरला कोण आहे, किंवा आपण हा रेशो असा पण लिहू शकतो 2:3. जेव्हा आपण पुढे प्रत्यक्ष या टॉपिकच्या मॅथमॅटिक्सकडे येऊ तेव्हा आपल्याला हे कळेलच. पण रेशो आपला खरं म्हणजे आता तिघांचा नाही का सांगताना, सपोज देर इज वन मोर पर्सन सी हुज एज इज 40, देन यू कॅन हॅव. पण जर भागाकार घ्यायचा झाला, रेशो घ्यायचा तर तो दोनच गोष्टींचा घेता येतो, कारण भागाकार एका वेळी 3 गोष्टींचा आपण करू शकत नाही. त्यामुळे प्रपोर्शन मात्र 3 मध्ये कसं कन्व्हर्शन, म्हणजे रेशोचं प्रपोर्शन मध्ये कन्व्हर्शन कसं करायचं हे पण आपल्याला पुढे बघायचं आहे. कारण 3 समजा व्यक्ती असले तर त्यांचं प्रपोर्शन आपल्याला काढता आलं पाहिजे. एक 20 आहे, एक 30 आहे, एक 40 आहे. मग तिघांमध्ये प्रपोर्शन कसं म्हणते, तिघांमध्ये रेशो कसं आपल्याला म्हणजे म्हणता येईल, पण ते आपल्याला कसं करायचं ते ठरवायला लागेल. त्यामुळे बेसिकली रेशो जेव्हा आपण घेतो तेव्हा एक गोष्ट तुमच्या लक्षात येते बघा, बोथ क्वांटिटीज आर इन ए युनिट. म्हणजे जेव्हा आपण भेळ तयार करायची म्हणतो तेव्हा चुरमुरे आपण किलोग्राम मध्ये घेऊ, तिखट आपण ग्रॅम मध्ये घेऊ, किंवा लिक्विड आपण लिटर मध्ये घेऊ. असं म्हणजे वेगवेगळ्या क्वांटिटीज असू शकतात, त्यांचे युनिट्स वेगवेगळे असू शकतात, प्रपोर्शन आपण ठरवू शकतो. पण जर तुम्हाला रेशो घ्यायचा असेल तर रेशोला मात्र जी क्वांटिटी असते ती क्वांटिटी मात्र एकाच युनिटमध्ये असायला पाहिजे, किंवा एकाच टाईपची असायला पाहिजे. म्हणजे किलोग्रॅम असेल तर किंवा वजन असेल तर वजनच घ्यायला पाहिजे, लिटर असेल तर लिटर, म्हणजे व्हॉल्यूम असेल तर व्हॉल्यूमच घ्यायला पाहिजे, किंवा आकडे असेल तर आकडेच घ्यायला पाहिजे. असं एकाच टाईपचं असेल तर त्याला आपण थोडक्यात रेशो म्हणतो. आणि प्रपोर्शनमध्ये आपण कसंही कम्पॅरिझन करू शकतो. 1 लिटरमध्ये असेल, 1 किलोग्राममध्ये असेल, 1 मीटरमध्ये असेल, कसंही असेल, लांबी असेल, रुंदी असेल, उंची असेल, किंवा लांबी असेल, वजन असेल, आणखीन काही वेगळं असेल, रुपये असतील, कसंही आपण काढू शकतो. बेसिक दोघांमधला फरक फक्त लक्षात ठेवा. जसा रेशो आपण 2 क्वांटिटीज घेतो तसं 3 क्वांटिटीज पण घेता येईल. फक्त 3 क्वांटिटीज घेत असताना पहिल्याचा दुसऱ्याशी आणि दुसऱ्याचा तिसऱ्याशी असं घेऊन ते तिन्ही आपल्याला एकत्र करावे लागतात. एक एक्झाम्पल घेऊया आपण. द प्रपोर्शन ऑफ कॉम्पाउंड्स ऑफ नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम इन ए सर्टन फर्टिलायझर इज 18-18-10. आता तुम्ही बघा, आता शेतीशी तुमचा किती संबंध आला असेल माहित नाही. वेन यू सी एनी फर्टिलायझर ऑन विच द इन्ग्रेडियंट्स इन प्रपोर्शन्स आर रिटन, हे काय प्रमाणात असतं असं लिहिलं असतं. त्या 10-10-26 किंवा 26-26-10 किंवा 10-10-8, 10-10-18, 18-18-10 आपल्याला माहित नसतं ते काय असतं. ते आता आपल्याला कळेल खरं म्हणजे. आपण नीट जर वाचलं त्याच्यावर लिहिलेलं असतं ते खरं म्हणजे कळू शकतं आपल्याला, पण ते सगळं सांकेतिक भाषेत लिहिलेलं असतं. त्यामुळे त्याची जी सांकेतिक भाषा आपल्याला माहीत झाली तर आपल्याला पण त्याचा अर्थ कळेल. त्या फर्टिलायझरमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे 18-18-10 असं असतं. याचा अर्थ काय आहे बेसिकली, 18% नायट्रोजन, 18% फॉस्फरस आणि 10% पोटॅशियम. म्हणजे मग हे टोटल जर विचार केला 46% झाला. मग उरलेलं काय असतं, उरलेलं अदर कंपाऊंड असतो की जो कॅरियर म्हणून म्हणता येईल. म्हणजे आता हे तिन्हीच नुसते पदार्थ देऊन तुम्हाला मी खत तयार करून देऊ शकत नाही, ते तुमच्या पण पोचणारच नाही, कारण हे सगळे ज्वालाग्राही पदार्थ असू शकतात. त्यामुळे ते कॅरियर म्हणून काहीतरी आपल्याला घ्यायला लागतं. ते कदाचित त्याचं 54% उरलेलं जे काय असेल ते असेल. याचा अर्थ 18% नायट्रोजन, 18% फॉस्फरस, 10% पोटॅशियम अँड 54% रिमेनिंग सबस्टन्स असं म्हणूया आपल्याला. तो काय आहे तो आपल्याला माहिती असण्याची आवश्यकता नाही. कॅरियर म्हणजे हे पदार्थ डायरेक्ट मिसळून चालणार नाही, तर कोणाबरोबर तरी आपल्याला ते द्यायला लागतील. असा तो उरलेला पदार्थ तो 54% आहे. फाइंड द वेट ऑफ ईच कंपाऊंड इन 20 किलोग्रॅम ऑफ फर्टिलायझर. आता 20 किलोग्रॅम समजा जर फर्टिलायझर घेतलं तर त्याच्यात नायट्रोजन किती किलोग्रॅम असेल, फॉस्फरस किती किलोग्रॅम असेल, किंवा तुमचा पोटॅशियम किती किलोग्रॅम असेल, असा मुळात प्रश्न विचारला. आता त्याचा अर्थ काय घ्या, पहिला समजा आपण 18 आहेत, म्हणजे पहिला नायट्रोजन आहे. सो लेट x kg ऑफ नायट्रोजन प्रेझेंट इन 20 kg ऑफ फर्टिलायझर. पण त्याचं प्रमाण किती आहे, 18% आहे. याचा अर्थ हेच x/20 इज इक्वल टू 18/100. 18% आहे. म्हणजे 100 जर किलो आपण हे घेतलं फर्टिलायझर घेतलं तर त्याच्यात 18 किलो नायट्रोजन असेल, हे आधीच आपल्याला माहिती आहे. फक्त आता क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा कसंही करा. हेन्स 100x इज इक्वल टू 20 ×
18360. सो 360 अपॉन 100, सो 3.6. म्हणजे आता ह्याला केजी म्हणूया आपण. म्हणजे जर 20 किलो आपण हे घेतलं काय फर्टिलायझर घेतलं तर त्याच्यात 3.6 किलोग्राम काय असेल, नायट्रोजन असेल. आता दुसरं कॅल्क्युलेशन आपल्याला करायला पाहिजे असं नाही, कारण फॉस्फरस पण 18% आहे. त्यामुळे ॲज 18% फॉस्फरस हेन्स 3.6 kg ऑफ फॉस्फरस असं आपल्याला म्हणता येईल. पण आपल्याला पुढचं तिसरं कॅल्क्युलेशन करावं लागेल, कारण तिसरं 10% आहे. आपल्याला त्याच्यानं डायरेक्ट लिहिता नाही. सो यू कॅन कॅल्क्युलेट दॅट वन. लेट y kg ऑफ तिसरा कोण आहे बघा, पोटॅशियम प्रेझेंट इन 20 kg ऑफ फर्टिलायझर. हेन्स सेम असंच लिहायचे. x घेतला म्हणून तो y घेतला आपण. 20 इज इक्वल टू 10 अपॉन 100. So 100y is equal to 200. So y is equal to 0.5. So 200 upon 100 that is 2 kg. म्हणजे 10% म्हणजे 2 kg. आता हे खरं म्हणजे आपल्याला जर त्याचा अर्थ कळला तर 20 किलोग्रॅम मध्ये 10% म्हणजे 2 किलोग्रॅम हे सहज सांगता येईल. 18% म्हणजे 18 दुनी 36, 3.6 किलोग्रॅम आणि 3.6 किलोग्रॅम म्हणजे 3.6 म्हणजे झाले 7.2 आणि 2 म्हणजे 9.2. हे 3 कंपाऊंड आहेत आणि उरलेलं जे काहीतरी 10.8 आहे तो दुसरा काहीतरी सबस्टन्स त्याच्यामध्ये असेल. त्यामुळे प्रमाण हे काय सांगितलेलं असतं तर ते पर्सेंटमध्ये सांगितलं असतं. त्यामुळे आपण जी बॅग घेतो 40 किलोची त्याच्यात हा किती असतो, 18% असतो, दुसरा 18% असतो, पुढचा 10% असतो, असं आपल्याला प्रपोर्शनमध्ये म्हणता येईल. बघा, देर आर 2 टाइप्स ऑफ प्रपोर्शन. प्रपोर्शन मध्ये पण 2 प्रकार आहेत. वन इज कॉल्ड डायरेक्ट प्रपोर्शन, वेअर रेशिओ ऑफ 2 क्वांटिटीज इज कॉन्स्टंट, देन वी से दोज 2 क्वांटिटीज आर इन डायरेक्ट प्रपोर्शन. म्हणजे आपला जो रेशो घेतो तो जर कॉन्स्टंट आला तर आपण त्या 2 क्वांटिटी या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये तसं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, सपोज देर इज अ कार विच गोज 10 किलोमीटर इन 1 लिटर. एका लिटर मध्ये 10 किलोमीटर जाते. ॲव्हरेज आपण म्हणतो, काही वेळा आपल्याला माहिती असतं, म्हणजे आपण ऐकत असतो पण त्याचा अर्थ आपल्याला माहिती असतो. ॲव्हरेज किती आहे तर 10 किलोमीटर. म्हणजे काय तर ते एका लिटर मध्ये 10 किलोमीटर जाते. पण समजा आपण 20 किलोमीटर जायचं असेल तर आपल्याला किती लागेल तर 2 लिटर लागेल. ह्या लगेच आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. समजा आपल्याला 50 किलोमीटर जायचं असेल तर आपल्याला किती लागेल, 5 लिटर लागेल. समजा आपल्याला 100 किलोमीटर जायचं असेल तर आपल्याला 10 लिटर लागेल. म्हणजे आपण किलोमीटर वाढवत गेलो तसे लिटर पण वाढत गेले. नुसतेच वाढत गेले नाही, कसे वाढत गेले बघा. ह्या दोघांचा रेशो घेतला, ह्या दोघांचा रेशो घेतला, ह्या दोघांचा रेशो घेतला, ह्या दोघांचा रेशो घेतला, रेशो सेम राहिले. म्हणजे काय झालं, 10/1 म्हणजे 10, पुढे 20/2 म्हणजे 10, 50/5 म्हणजे 10 अँड 100/10 म्हणजे 10. म्हणजे जर आपण किलोमीटर किंवा डिस्टन्स कव्हर्ड अँड द फ्युएल कन्झ्युम्ड, इफ यू टेक रेशो ऑफ दोज 2, आता रेशो कसाही घेतला तरी चालेल, तो सारखाच येईल. 1/10 घेतलं तर इथे 2/20 म्हणजे 1/10, 1/10, 1/10 किंवा 10/110, 20/20. म्हणजे या दोघांमध्ये असं रिलेशन आहे की या दोघांचा रेशो नेहमी कसा येतो, कॉन्स्टंट येतो. एक वाढलं म्हणजे दुसरं वाढतं असं आपण नुसतं विचार घेऊन चालणार नाही. समजा 10 किलोमीटरला 1 लिटर, 20 किलोमीटर 1.5, ती 50 किलोमीटरला 7 म्हणजे किती 4, असं नाही आपल्याला त्याचा अर्थ घेऊन चालणार आहे. वाढतं पण कशा प्रमाणात वाढतं की देअर रेशो ऑलवेज रिमेन्स सेम. जर म्हणजे खरं आता आणखीन एक उदाहरण तुम्हाला दिलं असतं की रोज 1 तास अभ्यास केला तर आपल्याला 10 गुण मिळतात. मग रोज 2 तास अभ्यास केल्यावर आपल्याला 20 गुण मिळतील का, रोज 3 तास अभ्यास केल्यावर आपल्याला 30 गुण मिळतील का. म्हणजे गुण कदाचित अभ्यास जास्त केल्यावर गुण वाढतील, पण अभ्यासाचा वेळ डबल केल्यावर गुणांची संख्या पण डबल होईल का, होईलच असं नाही, वाढतील. पण ते अशा प्रकारे वाढतीलच असं नाही की जे पहिल्यापेक्षा डबल किंवा 3 पट असे होतीलच असं नाही. त्यामुळे तिथे सुद्धा
डायरेक्ट प्रपोर्शन असं म्हणता येणारच म्हणजे येईलच असं नाही. म्हणजे अभ्यास वाढवला तर त्याला मिळालेले गुण वाढतीलच याची गॅरंटी नाही आणि त्या प्रमाणात वाढतील असं पण सांगता येत नाही. त्यामुळे तिथे डायरेक्ट प्रपोर्शन आहे असं म्हणता येत नाही. पण हे नक्की आहे की जर एखादी गाडी 1 लिटरमध्ये 10 किलोमीटर जात असेल तर 2 लिटरमध्ये नक्कीच ती 20 किलोमीटर जाईल, 5 लिटरमध्ये ती नक्कीच 50 किलोमीटर जाईल, 100 लिटरमध्ये नक्कीच ती 10 लिटरमध्ये ती नक्कीच 100 किलोमीटर जाईल. हे आपल्याला लगेच सांगता येऊ शकतं. सो इफ the relation between two quantities is such that their ratios are same, then we say that those two quantities are in direct proportion. So in case of direct proportion एक गोष्ट आपण म्हणू शकतो, if one quantity increases the other quantity also increases because their ratio remains same. पण नुसतं एक वाढली की दुसरी वाढते किंवा एक कमी झाली की दुसरी कमी होते असं सांगता येणार नाही. सच दॅट देअर रेशो इज सेम, म्हणजे नुसती वाढली आणि नुसती कमी झाली असं आपल्याला म्हणून चालणार नाही. नाउ सी द सेकंड वन, दॅट इज इनव्हर्स प्रपोर्शन. इनव्हर्स आहे म्हणजे बरोबर त्याच्या विरुद्ध आहे. व्हेन प्रॉडक्ट ऑफ टू क्वांटिटी इज कॉन्स्टंट, मग आपण रेशो कॉन्स्टंट भेटला तर नाउ इफ प्रॉडक्ट ऑफ टू क्वांटिटी इज कॉन्स्टंट देन वी से दॅट दोज टू क्वांटिटीज आर इन इनव्हर्स प्रपोर्शन. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला एक उदाहरण बघायचं बघा. सपोज देर इज अ कार गोइंग ॲट द स्पीड 40 किलोमीटर्स पर आवर कवर्स ए डिस्टन्स ऑफ 120 किलोमीटर्स. ऑफकोर्स त्याला 3 तास लागतील, आपल्याला माहिती आहे की 40 किलोमीटर एका तासात जाते, मग 3 तासात ती 120 किलोमीटर जाईल. ही पहिली इनिशियल कंडिशन आपल्याला माहिती आहे. जर त्या कारचा स्पीड कमी केला आपण 20 किलोमीटर्स पर आवर केलं, डिस्टन्स 120 तासच म्हणजे किलोमीटर्स आपल्याला कापायचं आहे, तर किती तास लागतील? मला वाटतं सरळ कळेल तुम्हाला की बरोबर त्याच्यापेक्षा जास्त तास लागतील. पण जास्त म्हणजे किती? 6 आवर्स लागतील, कारण शेवटी आपल्याला 120 किलोमीटर जायचंय. 20 ने गेलो तर 6 तास लागतील. समजा आपण कारचा स्पीड थोडा वाढवला, 30 किलोमीटर केला, तर म्हणजे ह्या 20 पेक्षा थोडा वाढवला, याच्यापेक्षा कमीच केलाय आपण, वाढवला तर किती तास लागतील आपल्याला 120 ला जायला? तर आपल्याला माहिती आहे की 4 तास लागतील. आणि समजा कारचा स्पीड अजून वाढवला, आपण 60 केला, तर 120 किलोमीटर अंतर आपल्याला फक्त 2 आवर्स लागतील. म्हणजे आता हे जे काय डिस्टन्स आहे आणि त्याला लागणारे अवर्स आहे यांचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर आपल्याला काय लक्षात येईल की सपोज वी कम्पेअर दीज टू क्वांटिटी, स्पीड अँड नंबर ऑफ अवर्स रिक्वायर्ड एव्हरी टाइम यू हॅव टू कव्हर डिस्टन्स ऑफ 120. त्यामुळे ते कॉन्स्टंट आहे. आता ह्या दोन क्वांटिटीचा प्रॉडक्ट जर केला तर तुम्हाला लक्षात येईल तो 120 आहे. 20 गुणिले 6, 30 गुणिले 4 केला तो तरी सुद्धा तो 120च येईल. 40 गुणिले 3 केला तरी 120च येईल आणि 60 गुणिले 2 केला तरी 120 येईल. That means when the product of two quantities is constant, then we say that those two quantities are in inverse proportion. If one quantity decreases, other quantity increases in such a way that their product is constant. नुसतं increase and decrease म्हणून चालणार नाही. If one quantity increases, then the other quantity decreases in such a way that their product is constant. त्यामुळे अशा पद्धतीने आपण inverse proportion सुद्धा सांगू शकतो. थँक्यू.